भोंदू बाबा अशोक खरात यांच्या सांगण्यावरून ज्या महिलांना मुलं झाली आहेत आता त्या महिलांचे नवरे DNA टेस्ट करण्यासाठी जात असून असा मोठा गौप्यस्फोट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलेला असून अशोक खरात यांनी एका मोठ्या प्रकारचं जे मार्केट चालवलं होतं आणि या मार्केटमध्ये आमदार सुद्धा होते, अधिकारी सुद्धा होते आणि सर्वसामान्य लोक सुद्धा होते। अशोक खरातच्या गावातील लोक सांगतात की आम्ही या बाबाकडे जात नव्हतो, पण त्याच्या सांगण्यावरून अनेक लोकांना मुलं झाले आहेत। आता जसे अशोक खरातचे व्हिडिओ बाहेर येत असून तसे त्या महिलांच्या नवऱ्यांनाच मुळात संशय आहे की ही मुलं आपली आहेत की अशोक खरातची। आणि या पलीकडे जाऊन तृतीयपंथीया सोबतचा नरहरी झिरवाळांचा व्हायरल झालेला व्हिडिओ मी तुम्हाला खूप मागे घेऊन जाणार नाही, मात्र मागच्या 2-3 वर्षामध्ये अजित पवारांच्या ज्या मंत्र्यांचे राजीनामे पडलेत त्यांची कारणं काय होती ते समजून घेणार आहोत। पहिला राजीनामा धनंजय मुंडेंचा पडला। वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आत गेला। वाल्मिक कराडचा जवळचा व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला, पण त्याआधी करुणा मुंडे सुद्धा अशाच पद्धतीचे आरोप धनंजय मुंडेंवरती लावत होत्या। आणि त्याच टाइममध्ये शरद पवारांचं एक स्टेटमेंट बाहेर आलं होतं की धनंजय मुंडे नावाच्या या गृहस्थाला मी कोणकोणत्या प्रकरणातून बाहेर काढलंय हे माझं मलाच माहिती आहे आणि अशा लायकी नसणाऱ्या माणसांवर मी जास्त बोलत नाही। अर्थातच धनंजय मुंडेंचे जे काही कारनामे होते ते सगळे शरद पवारांना आधीच माहिती होते। शरद पवारांसोबत असताना धनंजय मुंडेंच्या या कारनाम्यांवरती पडदा टाकला गेला होता आणि त्यानंतर आता अजित पवारांनी ते काम केलं होतं। मात्र शेवटी वाल्मिक कराडच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंचा राजीनामा पडला होता। दुसरा राजीनामा पडला तो माणिकराव कोकाटेंचा। त्यांचं जुनच ते एक प्रकरण होतं, ते त्यांना भावलं, मात्र रम्मीच्या मुद्द्यापासून ते वादात आले आणि तेव्हापासून वादातच राहिले। आणि तिसरा राजीनामा पडला रुपाली चाकणकरांचा। पुन्हा बाईचाच मॅटर, लफड्यांचा विषय आणि असेच मुद्दे समोर आले। आणि चौथा राजीनामा पडू शकतो तो नरहरी झिरवाळांचा। विषय काय? पुन्हा बाईचाच मॅटर आणि आता तृतीयपंथासोबतचा व्हिडिओ आणि त्याच तृतीयपंथीय व्यक्तीसोबत आणखी अनेक आमदार आणि अनेक मंत्री दिसून आले आहेत। म्हणजेच एकट्या नरहरी झिरवाळांचा व्हिडिओ नसणार आहे, अनेकांचा असणार आहे। पण झिरवाळांनी विरोध दाखवला, पटेल आणि तटकरे यांना विरोध केला म्हणून झिरवाळांचा व्हिडिओ बाहेर काढला असावा अशा प्राथमिक चर्चा होताना दिसत आहेत। आता या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कालपासून रुपाली चाकणकरांच्या विरोधात असो किंवा सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्या मनमानी विरोधात असो, सुनेत्रा पवारांनी एक स्टँड घेतला आणि तो स्टँड म्हणजे निवडणूक आयोगाला पत्र लिहिणं। आणि 28 जानेवारी म्हणजेच अजित पवारांच्या निधनाच्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या व्यतिरिक्त ज्यांनी कोणी पत्रव्यवहार केला असेल त्याचा पत्रव्यवहार वैध ठरवू नका, अर्थात अवैध ठरवावा। माझ्या व्यतिरिक्त हे अधिकार कुणाकडेच नाहीत आणि हा मेसेज सुनेत्रा पवारांनी पोहोचवला आणि त्यांच्या या निर्णयाचं स्वागत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करायला हवं होतं, आमदारांनी करायला हवं होतं। मात्र त्यांच्या या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी कुठलाच आमदार पुढे आला नाही आणि कुठलाही कार्यकर्ता पुढे आला नाही। आणि याचाच अर्थ असा होतो की सुनेत्रा पवारांना फक्त कटपुतळी म्हणून बसवलं गेलं होतं। आम्ही म्हणू त्या नाचणीने त्या नाचतील या हिशोबाने त्यांना तिथं बसवलं होतं आणि याच सगळ्या मनसुब्यांवर आता पाणी फिरताना दिसतंय की काय अशी एका गटामध्ये धास्ती सुरू आहे। आणि आता सुनेत्रा पवार जर त्यांच्या मूळ ओळीत आल्या असतील, अजित पवारांची जागा त्या घेणार असतील, निर्णय क्षमता आपल्याकडे आहे असं ते दाखवणार असतील, तर मग पहिल्यांदा रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा घेतलाच पाहिजे। आणि जर हा निर्णय सुनेत्रा पवार एक महिला म्हणून घेत असतील तर त्यांची महिला उपमुख्यमंत्री म्हणून बनलेली इमेज आणखी उंचावरती जाईल। जय पवारांची जी अधुरी राहिलेली पत्रकार परिषद आहे ती त्यांनी पूर्ण केली तर सुनेत्रा पवारांनी स्टँड घेतलाय असा अर्थ होईल। आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींसाठी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचा निर्णय सुनेत्रा पवारांना घ्यावाच लागणार आहे। मी पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष आहे, मी पक्षाची सर्वेसर्वा आहे आणि जिथे महिलांवरती अन्याय होतो तिथे कोणी कितीही जवळचं असलं तरीही मी त्यांना सोडणार नाही। हा मेसेज आता तरी सुनेत्रा पवारांनी द्यावा लागणार आहे। अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार तितक्याच ताकदीने किंवा त्याहीपेक्षा जास्त ताकदीने पक्ष सांभाळू शकतात, हा मेसेज पोहोचवला पाहिजे। आणि आधीच अधिवेशनामध्ये अजित पवारांच्या अपघाताबाबत अजित पवारांचा एकही आमदार अमोल मिटकरी सोडून कोणीही या मुद्द्यावरती बोलला नाही आणि त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रभर संताप आहे।
तर दुसरीकडे रोहित पवार आधी मुंबई नंतर बारामतीमध्ये अजित पवारांच्या अपघाताबाबतच्या तपासण्यासाठी FIR करण्याचा प्रयत्न करत होते. महाराष्ट्रात अजित पवारांच्या अपघाताची FIR घेतली गेली नाही. हा मेसेज महाराष्ट्रभर पोहोचलाय, कारण ही FIR कर्नाटकमध्ये घेतली गेली आहे. भूतो ना भविष्यतो अशाच पद्धतीचा मेसेज पोहोचेल की महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अपघातात गेला, मात्र त्या अपघाताची पोलिसांनी FIR सुद्धा घेतली नव्हती. देवेंद्र फडणवीसांनी यामध्ये कोणीही दोषी असेल तरी त्याचा मुर्दा बाहेर काढू असं सांगून स्वतःला या विषयापासून काही प्रमाणात बाजूला केलंय. परंतु त्यांच्या मागे ज्यांनी हा विषय लावून धरायला पाहिजे होता त्या अजित पवारांच्या पक्षातून कोणीही हा मुद्दा उचलला नाही आणि त्या मुद्द्याला तेवढी व्हॅल्यू दिली नाही. आणि याचाच अर्थ भविष्यात त्याचे वेगवेगळे परिणाम दिसतील. आणि सुनेत्रा पवार निर्णय घेऊ शकत नाही, त्यांना फक्त बळीचा बकरा बनवलं गेलं आहे. त्यांना कटपुतळी म्हणून वापरलं जात आहे. हे जे मेसेज आता जनमानसांमध्ये पोहोचतायत ते मेसेज पुसण्यासाठी सुनेत्रा पवारांनी ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे. रुपाली चाकणकरांच्या मुद्द्यावर बोलणं गरजेचं आहे. रोहित पवारांनी लावलेल्या आरोपांवरती बोलणं गरजेचं आहे. तिकडे नरहरी झिरवाळांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरती सुद्धा बोलणं गरजेचं आहे. आणि पटेल तटकऱ्यांच्या संशयाच्या मुद्द्यावरती सुद्धा बोलणं गरजेचं आहे. हिरामन खोसकर, अमोल मिटकरी, हसन मुश्रीफ तसेच छगन भुजबळ यांच्यासारखे आमदार आणि मंत्री नेमकं काय म्हणतायत हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. कारण एकटे पटेल किंवा तटकरे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकत नाहीत. तुम्हाला सत्तेत यायचं असेल, पदावर टिकून राहायचं असेल, मंत्री व्हायचं असेल तर एक आमदार म्हणून महत्त्वाचा असतो आणि त्यामुळेच प्रत्येक आमदाराच्या मताला किंमत आहे. हा मेसेज सुनेत्रा पवारांना द्यावा लागणार आहे. तिकडे अतुल बेनके म्हणाले की जुन्नरमध्ये आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहोत, आम्हाला बाहेरचं देणं घेणं नाहीये. तर सुनील तटकरे म्हणतात मी पक्षाचा अध्यक्ष आहे, मी ठरवेन. हिरामन खोसकर म्हणतात 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूने आहेत. तटकरे म्हणतात तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, वरिष्ठ पातळीवर आम्ही ठरवू. आणि काल सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र म्हणजे एक प्रकारे उत्तरच आहे. माझ्याशिवाय कोणाच्याही पत्राला म्हणजेच कुणाच्याही मताला व्हॅल्यू देऊ नका. आता रुपाली चाकणकर, नरहरी झिरवाळ आणि येत्या काळात पक्षातील भूमिकांबाबत सुनेत्रा पवारांना थेट बोलावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आधी काका पुतण्यांनी सांभाळला आणि आता एक महिला सांभाळते आणि ती किती सक्षम आहे हे दाखवण्याची वेळ आली. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घडामोडींविषयी? अशोक खरातला जे भेटले ते सोडा, पण जे वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये अडकलेत, ज्यांचे हात अजून खोल गेले आहेत, त्यांच्यावर सुनेत्रा पवारांनी पक्षांतर्गत कारवाई करायला पाहिजे का, की हे सगळं राजकारण आहे? यावर तुमचं मत नक्की व्यक्त करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.